गुड मॉर्निंग. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इव्हेंट हँडलिंग चॅप्टर नंबर 3 मधला ॲडॅप्टर क्लासेस हा कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत. हा कन्सेप्ट सुरू करण्या अगोदर ह्याच्या अगोदरचे डेलिगेट इव्हेंट मॉडेल आणि इव्हेंट क्लासेस हा जो पार्ट मी कव्हर केला आहे तो एकदा बघून घ्या. ओके, सो स्टार्ट करूया ॲडॅप्टर क्लासेसला. ॲडॅप्टर क्लास कॅन सिम्प्लिफाय द क्रिएशन ऑफ इव्हेंट हँडलर्स इन सर्टन सिच्युएशन. An adapter class provide an empty implementation of all the methods in an event listener interfaces. म्हणजे काय, जर प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन करतो इन डिटेलमध्ये बघूया थोडं. ॲडॅप्टर क्लासेस आर युजफुल वेन यू वॉन्ट टू रिसीव अँड प्रोसेस ओनली सम ऑफ द इव्हेंट दॅट आर हँडल्ड बाय द पर्टिक्युलर इव्हेंट लिस्नर इंटरफेसेस. आता ह्याचं डिटेल थोडं एक्सप्लेनेशन बघण्या अगोदर आपण एकदा चेक करू की इव्हेंट हँडलिंगचा तुम्हाला प्रोग्राम ऑलरेडी मी घेतला होता, बरोबर. इव्हेंट ज्यावेळी जनरेट होतो त्यावेळी इव्हेंटचा समोर प्रोग्राम तुम्हाला जो दिसतो आहे, इव्हेंट जनरेट झाल्यानंतर मी काय करत होतो तर इव्हेंट जनरेट केल्यानंतर इथं मी इम्प्लिमेंट करायचो लिस्नर इंटरफेस इम्प्लिमेंट करायचो. ज्यावेळी मी लिस्नर इंटरफेस इम्प्लिमेंट करते वेळी प्रॉब्लेम काय होता की मला त्याच्या सगळ्या स्टॅक मेथड हा इम्प्लिमेंट करायला लागत होत्या. म्हणजे लिस्नरच्या ज्या सगळ्या स्टॅक मेथड्स आहेत, कुठल्या आहे, की प्रेस्ड आहे, की रिलीज आहे आणि लास्ट वन की टाईप, 3 मेथड्स आहेत ना, या तिन्ही मेथडचं इम्प्लिमेंटेशन मला लिहायला लागत होतं, कंपल्सरी लिहायला लागत होतं. म्हणजे जर आपलं चेक करा, समजा विंडोज इव्हेंट आहे, सो विंडोज लिस्नर इंटरफेस मला इम्प्लिमेंट करायचं आहे, तर ह्या केसमध्ये मला किती इम्प्लिमेंटेशन घ्यायला लागतील बघा. विंडो ॲक्टिवेटेड, विंडो डिॲक्टिवेटेड, विंडो क्लोजिंग, विंडो क्लोज, विंडो ओपन, विंडो आयको कम्प्लीट, विंडो आयको कम्प्लीट. ओके, हे सगळे जे दिसत आहेत तुम्हाला मेथड, ॲबस्ट्रॅक्ट मेथड, त्या सगळ्या तुम्हाला इम्प्लिमेंट करायला लागतं. त्यामुळे तुमचं कोडिंगचं लोड वाढतं, बरोबर. सो फर्स्ट हे गोष्ट क्लिअर करण्यासाठी जावाने मला काय दिलं, ॲडॅप्टर क्लासची कन्सेप्ट दिली आहे. ॲडॅप्टर क्लास म्हणजे काय, तर इट प्रोव्हाइड adapter class in Java are used to provide default implementation of different listener interfaces in Java. म्हणजे समजा मी आता की लिस्नरचं एक्झाम्पल तुम्ही बघत होता, की लिस्नरच्या 3 मेथड्स होत्या. की लिस्नरसाठी की ॲडॅप्टर जनरेट करून दिला आहे जावाने. की ॲडॅप्टर काय करतो, इम्प्लिमेंट करतो की लिस्नरला, काय करतो, इम्प्लिमेंट करतो की लिस्नरला. म्हणजे त्याच्या ज्या 3 डिफॉल्ट मेथड्स, 3 ज्या ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स आहेत त्या काय केल्या जातात, त्याची बॉडी ही ॲडॅप्टरमध्ये लिहिलेली आहे. तुम्हाला फक्त त्यातली जी हवी आहे तुमच्या कोडिंगमध्ये, जो इव्हेंट तुम्हाला लागणार आहे त्या 3पैकी तो तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहात. म्हणजे समजून घ्या प्रोग्राम थ्रू. आता मगाचा जो प्रोग्राम बघितला तुम्ही, मगाच्या प्रोग्राममध्ये तुम्ही काय केलं, तिन्ही इव्हेंट की प्रेस, की रिलीज आणि की टाईप, तिन्ही मेथडच्या बॉडीज तुम्हाला लिहिण्याला कंपल्सरी पडत होतं. आता की ॲडॅप्टर क्लास काय करतो, चेक करा. मला तोच लिस्नर काय केलं बघा, की इव्हेंट जनरेट झाला, ॲक्सेप्ट की प्रेस झाल्यानंतर मला तिन्ही ज्या इव्हेंट्स आहेत त्याची गरज नाही. मला फक्त आत्ता आहे ना की प्रेस्ड हाच इव्हेंट आहे ना, तो फक्त चेक करायचे आणि त्याला ॲप्रोप्रिएट रिस्पॉन्स जनरेट करायचा. समजते ना, इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय, इव्हेंट जनरेट झाला तर त्याला ॲप्रोप्रिएट रिस्पॉन्स देणं, बरोबर ना. सो की प्रेस झाल्यानंतर मला पर्टिक्युलर काय करायचे, मॅसेज डिस्प्ले करायचे किंवा सेट टेस्ट करायचे. सो ह्या केसमध्ये मी काय करतो आहे, इंटरफेस इम्प्लिमेंट करण्याऐवजी ॲडॅप्टर क्लास एक्सटेंड्स करतो आहे. म्हणजे आता काय झालं आहे, जावाने ह्या की ॲडॅप्टर क्लास काय जनरेट करून ठेवला आहे, तो इम्प्लिमेंट कोणाला करतो आहे, की इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो आहे. म्हणजे त्याच्या सगळ्या ज्या मेथड आहेत त्याची बॉडी ह्या क्लासमध्ये लिहिलेली आहे. ओके, सो त्या बॉडीमधली फक्त त्या ज्या मेथड्स आहेत, 3 मेथड, त्याच्यापैकी पर्टिक्युलर मेथड कुठली, की प्रेस, हीच फक्त मी काय करतो आहे इथं यूज करतो आहे. ओके, कारण मी हा क्लास केला आहे, हा क्लास एक्सटेंड केला आहे. सो त्या क्लासला काय बोलतो आहे, ॲडॅप्टर क्लास बोलतो आहे. समजतं आहे. सो एकदा प्रोग्राम चेक करा. ॲडॅप्टर क्लास आहे, ॲडॅप्टर क्लासमध्ये काय करतो आहे, की ॲडॅप्टर डेमो नावाचा एक क्लास जनरेट केला, एक्सटेंड की ॲडॅप्टर हा क्लास आहे. ओके, त्यानंतर काय केलं, इम्पोर्ट केले जावा स्विंग करताना स्विंग कंपोनंट यूज करतो आहे. सो जावा एक स्विंग पॅकेज इम्पोर्ट केलं, AWT पॅकेज इम्पोर्ट केलं, जावा AWT इव्हेंट पॅकेज इम्पोर्ट केलं. टेक्स्ट एरिया घेतो आहे, जे लेबल घेतो आहे एक, आणि इथं काय केलं, डिक्लेअर इनिशियलाइज करून घेतले क्लासेस. ॲक्शन लिस्नर चेक करा, इथं काय केलं रे, जे बटन जे बी काय, जे टेक्स्ट फील्ड, त्याला मला काय करायचं, रजिस्टर करायचं आहे. सो ॲड की लिस्नर रजिस्टर केल्यानंतर
बाकी ही जी प्रोसिजर आहे ती रजिस्ट्रेशनची सेम आहे, जशी आपण कशामध्ये करतो की लिस्नर इंटरफेस ज्यावेळी यूज करायचो त्यावेळी जी करतो तीच मेथड आहे. सो चेंज काय होतं आहे, ज्यावेळी मी इथं क्लिक करेन म्हणजे टेस्ट एरियामध्ये काय कंटेंट कीने एंटर करेन, एंटर केल्यानंतर इव्हेंट जनरेट होणार आहे. ओके, इव्हेंट जनरेट झाल्यानंतर ह्या की ॲडॅप्टर क्लासमध्ये ज्या मी मेथडची बॉडी ऑलरेडी लिहून ठेवली आहे जावाने, त्याच्यापैकी जी पर्टिक्युलर मेथड मी इम्प्लिमेंट करतो आहे ती इथं आहे बघा, आणि त्याचा रिस्पॉन्स मी जनरेट केला आहे. की प्रेस झाली, की प्रेस मॅसेज लेबल करून टाका. ओके, आता ज्या मेन गोष्टी आहेत ते बघूया. ॲज इन क्लास की adapter demo, instead of implementing key listener interface in which all abstract methods of a key listener interface must be implemented, that is body of abstract method must, otherwise it gives an error, we are extending adapter class. म्हणजे आपण हा जो प्रोग्राम केला आहे याच्यामध्ये की ॲडॅप्टर क्लास एक्सटेंड केला आहे इन्स्टेड ऑफ की लिस्नर इंटरफेस. असं का केलं, जर की लिस्नर इंटरफेस इम्प्लिमेंट केला असता तर त्याच्या सगळ्या ज्या ॲबस्ट्रॅक्ट मेथड आहेत, 3 ज्या ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स आहेत त्या तिन्ही मला इम्प्लिमेंट करायला लागल्या असत्या. पण आत्ताच्या केसमध्ये ह्या केसमध्ये मला तिन्ही इम्प्लिमेंट नाही करायचे, त्यातली फक्त एकच मेथड घ्यायची होती. सो मी फक्त काय केला, हा की ॲडॅप्टर क्लास एक्सटेंड केला आणि एक पर्टिक्युलर मेथड की प्रेस तेवढीच फक्त त्याची बॉडी मी लिहून टाकली. ओके, we extend key adapter class, so there is no need to implement all abstract methods of interface, only required method is implemented. Adapter class provide empty implementation of all abstract method. हे सेंटेन्स नीट लक्षात ठेवा. adapter class provide empty implementation of all abstract method. म्हणजे ॲडॅप्टर क्लासमध्ये ऑलरेडी काय केलं आहे, जेवढ्या त्या 3 मेथड्स आहेत त्या लिहून ठेवल्या आहेत पण त्या एम्प्टी आहेत. मी ओव्हरराईट करतो आहे त्या मेथडला. ओके, त्या मेथडला कुठली जी मला लागणार आहे की प्रेस तिलाच फक्त ओव्हरराईट करून घेतो आहे आणि ती इम्प्लिमेंट करून त्याची बॉडी लिहून काढतो आहे. याच्यामुळे माझा लोड काय कमी झाला, माझा लोड म्हणजे माझ्या कोडमधला हा जो पार्ट होता कुठला, ह्या 3 मेथड की टाईप, की प्रेस, की रिलीज कंपल्सरी इम्प्लिमेंट करायला लागतं, त्या लागत नाहीत. मला जी गरजेची आहे तेवढीच फक्त काय करतो आहे मी इम्प्लिमेंट करतो आहे. आता तुमच्या एक्सपेरिमेंटमध्ये म्हणजे तुमच्या मॅन्युअलमध्ये विंडोजची कन्सेप्ट दिलेली आहे बरोबर. सो 11 टू दिस हा बेस म्हणून तुम्ही ती कन्सेप्टसुद्धा क्लिअर करून घेऊ शकता. मी ही कन्सेप्ट विंडोजची का नाही घेतली व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही काय करता, स्टुडंटचा ॲटिट्यूड काय असतो, हां एक्सपेरिमेंट नंबर 14 सो हा डेमो हा व्हिडिओ आणि कवर झाला, असं नाही करायचं. ही कन्सेप्ट समजून घ्या. ह्या कन्सेप्टला ॲडॅप्टरच्या कन्सेप्टला आता विंडो ॲडॅप्टर कन्सेप्टवर जाऊन द्या, समजते. सो आता जरा PPTमध्ये जाऊया, चेक करा. आता आपण काय बघितलं, की लिस्नर जो इंटरफेस होता त्यासाठी की ॲडॅप्टर नावाचा काय दिला आहे, क्लास दिला आहे बरोबर. सेम विंडो लिस्नरसाठी विंडो ॲडॅप्टर नावाचा क्लास दिला आहे, माऊस लिस्नरसाठी माऊस ॲडॅप्टर नावाचा क्लास दिला आहे, की लिस्नरसाठी की ॲडॅप्टर आत्ता आपण बघितला, माऊस मोशन लिस्नरसाठी माऊस मोशन ॲडॅप्टर दिला आहे, कॉम्पोनंट लिस्नरसाठी कॉम्पोनंट ॲडॅप्टर दिला आहे आणि फोकस लिस्नरसाठी फोकस ॲडॅप्टर दिला आहे. आता हे असं जे देण्याचं कारण, ज्या इंटरफेसेसला मेथड मोर दॅन 1 आहेत बघा, विंडो आहे, विंडो इव्हेंट आहे, विंडो लिस्नरला किती मेथड दिल्या आहेत बघा, 1 2 3 4 ओके 7 मेथड्स मला इम्प्लिमेंट करायला लागतात. माऊस मोशनसाठी 2 मेथड कंपल्सरी इम्प्लिमेंट करायला लागतात. जर माऊस लिस्नर असेल तर मला 5 मेथड कंपल्सरी इम्प्लिमेंट करायला लागतात. ओके, सो आता अजून काही कंपोनंट लिस्नर आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा 1 2 3 4 मेथड इम्प्लिमेंट करायला लागतील. कंटेनर लिस्नरसाठी पण 2 मेथड्स आहेत. सो ॲट अ टाईम मला ह्या सगळ्या मेथड इम्प्लिमेंट करण्याऐवजी जर मी क्लास तो जो आहे ॲडॅप्टर क्लास त्या पर्टिक्युलर लिस्नरसाठीचा तो जर एक्सटेंड केला तर मला मिळतं काय की त्यातली पर्टिक्युलर जी कुठली मेथड आहे, जो इव्हेंट मला हवा आहे तेवढीच मेथड मी इम्प्लिमेंट करू शकतो माझ्या कोडमध्ये. सो माझ्या कोडची जी लेंथ आहे ती कमी होईल. ओके, कोडची लेंथ कमी होऊन जाईल. ओके, थँक्यू. एकदा चेक व्हिडिओ बघा, नीट प्रोग्राम इम्प्लिमेंट करा आणि प्रोग्राम इम्प्लिमेंट झाल्यानंतर जो मॅन्युअलमध्ये प्रोग्राम दिला आहे तो सुद्धा ट्राय करा. ओके, थँक्यू.